क्षणोक्षणाहाची करावा विचार, क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुका म्हणे इह लौकिका व्यवहार, नका डोळे धूर भरुणी राहो। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। आजच्या पवित्र अशा दरबारामध्ये निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय। या आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सर्वसामान्य जीवाला उपदेश केलेला आहे। वास्तविक पाहायला गेलं साधू संतांचं येणं त्याच्यासाठीच आहे। जगाच्या साधू संतांचं येणं हे तुमचं आमचं हित व्हावं, तुम्ही आम्ही सुखी असावं, तुम्ही आम्ही आनंदी असावं, याकरता साधू संत येत असतात। आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हा तुम्हाला उपदेश केलेला आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा। कैलासवासी सोजरबाई राजाराम एकुंडे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने माझ्याकडे आलेली आजची ही कीर्तनाची सेवा। वास्तविक पाहायला गेलं पुण्यतिथी असो, वर्षश्राद्ध असो किंवा गोड जेवणाचा कार्यक्रम असो, शास्त्र सांगतं तो कार्यक्रम केला पाहिजे। का केला पाहिजे याचं वर्णन आपल्याला करायचं आहे पुढे, आणि का केलं नाही तर काय होतं याचं सुद्धा चिंतन पुढे करणार आहे। कीर्तन सेवेसाठी आवर्जून उपस्थित असलेले पंचकृषीतील सर्व टाळकरी आहेत, गायक वर्ग, वादक वर्ग, प्रत्येकाच्या चरणी नतमस्तक होतो। विशेष पाहायला गेलं वेळ झालेली आहे का उल्लेख करावा लागतो। पंचकृषीतील सर्व टाळकरी आहेत आणि वास्तविक पाहायला गेलं मारुती बाबावरती नितांत प्रेम करणारं आणि मारुती महाराजांच्या आश्रयाखाली आलेले वारकरी संप्रदाय, त्यामध्ये वारकरी भजनी मंडळ म्हणलं की ही ताळामध्ये, लयामध्ये, गायनामध्ये पक्के असलेली पंचकृतीतील सर्व टाळकरी, गायक वर्ग, वादक वर्ग सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। वेळ झालेली आहे। विशेष पाहायला गेलं साऊंडवाली, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। ते असं म्हणतात मंडपातच बसायची गरज नाही, गाडीत सुद्धा बसून साऊंड लावतात बघा। साऊंडवाली महाराजांचं नाव नामाचा गजर कृष्णा महाराज। अतिशय सुंदर महाराज, नाव ऐकून होतं पण आज बघायचा योग आला। प्रत्येकाच्या चरणी नतमस्तक होतो। वैकुंठवासी गुरुवारे ब्रह्मचैतन्य गुरुवारे आबासाहेबांच्या कृपाशीर्वादाने आणि माझे प्राणप्रिय वैकुंठवासी गुरुवारे ब्रह्मचैतन्य गुरुवारे मारुती बाबा कानेगावकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे प्रारंभ करतो। हे नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, हे नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञाने हो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, हे नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा।
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हा निवृत्ती उदारा सोपान देवा हे निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा हो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने 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 आ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्रय जननी देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदते जननी देवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय महत्त्वाचा उपदेश प्रकरणातील अभंग आहे. वास्तविक पाहायला गेलं का साधू संतांनी उपदेश केला त्याचं कारण असं आहे, ज्या कामाकरता आम्ही तुम्ही आलेलो आहोत ते काम प्रत्येकाने विसरून गेले. आता लोक म्हणत असतील महाराज कोणत्या कामाला आलेत, कोणतं काम आहे आपलं? दररोज शेतामध्ये जाणं कोणतं काम आहे आपलं? ज्या कामासाठी आम्ही तुम्ही आलो ते काम दिले साधू संतांनी. पायानं चालत चालत मंदिरापर्यंत गेलं पाहिजे. भगवंताचा धावा करण्याकरिता या हाताने टाळी वाजवली पाहिजे. भगवंताचा धावा करण्याकरिता प्रत्यक्ष पांडुरंगाला आळवण्याकरिता या मुखाने भगवंताचं गुणगान झालं पाहिजे. देव दिला देह भजना गोमाता 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 चला चला टाळे करी देह भजना गोमाता देव दिला देह भजना गोमाता देव दिला देह भजना गोमाता तोया झाला पाटा बाती केदा तोया झाला फाटा बाती केदा देव दिला देह भजना गोमाता
देवी दिला देह बदना गोमता तो या दादा पटा बादिकेचा तो या दादा पटा बादिकेचा तो या दादा पटा बादिके देवे दिला देह भजना गोमटा तो या दाना बटा बादगेला तो या दाना बटा बादगेला तो या दाना बटा अरे का कोणत्या कामासाठी भगवंतानी देह दिला? या हाताने टाळी वाजवली पाहिजे, या मुखाने भगवंताचं चिंतन झालं पाहिजे, दररोज मंदिराकडे या पायानं धावा केला पाहिजे. अर्थात देवी दिला देह, हा देह दिला कशाकरिता? भजना गोमटा, भजनासाठी भगवंतानी हा मला देह दिलाय. पण खरं सांगू, ज्या कामासाठी आलो ते सगळ्यांनी काम विसरले. खरं सांगा बरं, जर प्रत्येकाला माहित असतं भजनासाठी देह दिलाय भगवंतानी, हे हात भजनासाठी दिले, पाय भजनासाठी दिले, मुख भजनासाठी दिलं, आज गंधुऱ्यामध्ये एवढेच लोक आहेत का? अर्थ एकच आहे. साधू संतांना यावं लागलं आणि सांगावंच लागलं, वेड्या लोकांनो, अरे भगवंतानी भजनासाठी देह दिला, या संसारामध्ये खर्च करत बसू नका. तुकोबाराय म्हणता, क्षणोक्षणा हाची करावा विचार. विचार केला पाहिजे. कोणता? तरावया पार भव सिंधू, या संसार रूपी भवसागरामधून तरुण जाण्याचा विचार. आता तरुण जाणं म्हणजे मरण का? संसारी असावी असोनी नसावी. संसार करायचा, पण करत 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 पंढरपूरचा देव आपल्या घरी आला पाहिजे. याला म्हणायचं तरावया पार भवसिंधू. लोक म्हणत असतील, महाराज तुम्ही म्हणताय क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे, या संसारातून निघून जाण्याचा विचार केला पाहिजे. महाराज आत्ताच विचार केला पाहिजे का? महाराजांनी सांगितलं आत्ताच्या आत्ता विचार केला पाहिजे. का? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हो, साथ देती नहीं किसी का रे, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. लोक म्हणत असतील, महाराज आत्ताच विचार करावा लागतं. महाराजांनी सांगितलं हो आत्ताच. का? कोणाचा भरोसा आहे का? अजिबात भरोसा नाही. आत्ता इथं मंडपात आहात, महाराजांनी सांगितलं नासकाय, नाशिवंत देह जाणार सकळ. प्रत्येकाचं शरीर जाणार आहे, नासक शरीर आहे. म्हणून प्रत्येकाने क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे. आयुष्य खातो काळ सावधान. शरीर जाणार आहे, पण नेण्याकरिता काळ येणार आहे. आता खरं सांगू तुम्हाला, काळ कोणा कोणाला नेतो प्रश्न आहे. काळ हा तुम्हा मला नेतो, नवल करू नका. काळानं देवाला सुद्धा नेले. काळानं देवाला सुद्धा घेऊन गेले. कारण काळ कधी कोणाला सोडणार, येथे उरो नाही आले, देह जाणार जाणार, यासी काळोबा. प्रत्येकाचं शरीर जाणार आहे. गेले दिगंबर ईश्वरे विभूती, गेले दिगंबर ईश्वरे विभूती, विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले ईश्वर गेले दिगंबर ईश्वर होते, राय राजा जगा चला गेले दिगंबर ईश्वरे विभूती. बोला ए दादांनो, या भूतलावर जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला मरावं लागणार आहे. त्या ठिकाणी महिला असतील, पुरुष असतील, पशु असतील, पक्षी असतील, किडे असतील. ज्या अर्थी भगवंताने देह दिलाय ना, त्या अर्थी मरण हे प्रत्येकाला आहे दादांनो, विसरायचं नाही. मरण हे तुम्हाला आम्हाला आलंय, नवल करू नका. मरण हे देवाला सुद्धा आलंय. गेले दिगंबर ईश्वरे विभूती, गेले दिगंबर ईश्वरे विभूती,
राहिल्या त्या कीर्ती जगभर हो राहिल्या त्या कीर्ती जगभर राहिल्या त्या कीर्ती जगभर राहिल्या त्या कीर्ती हो. हे दादांनो, प्रत्येकाला देवानं देह दिलाय, पण खरं सांगू या देहाची किंमत कळाली तर उपयोगाचं आहे. लोक म्हणत असतील महाराज आत्ताच्या आत्ता विचार केला पाहिजे. आम्हीच का? प्रत्येकाने विचार केला पाहिजे. का? शरीर जाणार आहे, नासक शरीर आहे. कारण शरीर हे प्रत्येकाचं गेलेलं आहे. देवाला सुद्धा जावं लागलं. गेले दिगंबर ईश्वरे विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. या जगामध्ये राहणार आहे काय तर तुम्ही गेल्यानंतर एकंदर शिक्का पाठविला यह लोका, तुमचा शिक्का पाठीमागं फक्त राहणार आहे. लोकांनी प्रश्न केला तुकोबारायांना, महाराज मला समजलं म्हणले देह जाणार आहे, प्रत्येकाने क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे, पण महाराज विचार करत असताना संगत कोणाची केली पाहिजे? तुकोबारायाने तिसऱ्या चरणात सांगितले संत समागमे धरावी आवडी. ए दादांनो, क्षणोक्षणाला विचार करत असताना, परमार्थ करत असताना संगत फार महत्वाची आहे. संगतीला फार महत्व आहे. संगत कोणाची? तुकोबारायांनी सांगितलं संत समागमे, संतांची संगत करा. धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडी म्हणजे घाई करा, गडबड करा परमार्थासाठी. का? कारण हे शरीर जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि शेवटच्या चरणामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केले, तुका म्हणे इह लौकिका व्यवहार. हे दादांनो, अरे ज्या संसारामध्ये ज्या लोका करता तुम्ही माझं 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 म्हणून वडावडी वडावडी पळापळी करताना, तुकोबारायांनी उत्तर दिलं. तुकोबाराय म्हणतात ही लट्टी काय? तुका म्हणे इह लौकिका व्यवहार. तुकोबाराय म्हणतात माझा हे म्हणून डोळ्यात धूर घालत बसू नका. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे, बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे. मागे सर्व राहिले रणतील ताजे दोरे, नाही रे नाही कुणाचे कोण, नाही रे दादा नाही कुणाचे कोण, नाही रे नाही कुणाचे कोण, नाही रे नाही कुणाचे एका ठिकाणी फार सुंदर चिंतन आलेलं आहे. अरे ज्या लोका करता तुम्ही माझं 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 माझे आहेत माझे आहेत माझे आहेत म्हणून डोळ्यामध्ये धूर घालून बसलायत. तुकोबाने उत्तर दिले. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे इह लौकिका व्यवहार, ही लटिका व्यवहार आहे. जोपर्यंत तुमच्या अंगामध्ये ताकद खिशामध्ये पैसा, जोपर्यंत लोक मानतात तोपर्यंत हे लोक माझं माझं म्हणतात. तुकोबारायाने उत्तर दिले तुका म्हणे इह लौकिका व्यवहार. महाराज म्हणतात माझे आहे म्हणून डोळ्यात धूर घालत बसू नका. नका डोळे धूर भरून राहो. एकट्याला यायचं आहे एकट्याला जायचं आहे महाराज. नाशिवंत देह जाणार सखळ,
आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमाई क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। तुकोबारांनी फार उत्तर सुंदर दिलेले आहेत। प्रत्येकाने क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे। आता लोक म्हणत असतील महाराज क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे, मान्य आहे महाराज, पण विचार करण्याकरिता मंदिरातच गेलो पाहिजे का? महाराजांनी उत्तर दिलेत मंदिरामध्ये जायची गरज नाही। ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवा आवडी आनंद आळवावा आवडी आनंद आळवा क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे। मंदिरात जाऊन विचार, महाराजांनी सांगितलं ठाईचं बैसोनी करा एक चित्त, एक चित्त करा। भगवंताचं घरामध्ये सुद्धा गुणगान गाता येतं। महाराज म्हणतात आवडी अनंत आळवावा, भगवंताचं चिंतन घरामध्ये सुद्धा होतं। क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे। का विचार केला पाहिजे त्याचं कारण असं आहे, अरे ज्या संसाराकरिता तुम्ही आम्ही माझा 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 लटिका व्यवहार सर्व हा लटिका आहे, किती लटकाय? अरे या संसाराची गणना करत असताना या संसारामध्ये कोणाचीच इच्छा पूर्णत्वाला गेलेली नाही। उदाहरण बरेच आहेत, खरं सांगू तुम्हाला आजचा जो विषय आहे फक्त संसारिक लोकांबद्दल विषय आहे। आता इथं जेवढे बसलेत का, इकडे महिला असतील तिकडे पुरुष असतील, ते सगळे लोक मला परमार्थिक दिसायला लागलेत, संसारिक। ऐका, अरे ज्या संसाराबद्दल माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी वर्णन केले तो संसार कसा आहे वास्तविक पाहायला गेलं, संसार दुःख मूळ चहूकडे इंगण विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तरमण। अरे ज्या संसारामध्ये तुम्ही माझा 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 संसार माझा सुखाचा संसार, वास्तविक पाहायला गेले या संसारामध्ये सुख पाहता
दुःख पर्वता एवढी, पर्वता एवढ्या दुःखामध्ये सुखाची अपेक्षा घेऊन बसलात. महाराजांनी सांगितले नका डोळे धूर भरून राहू. या संसार रूपी दुःखामध्ये सुख शोधत बसायची गरज नाही. का सुख शोधायचं नाही त्याचं कारण असं आहे, बऱ्याच लोकांनी या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला. उदाहरण देऊ का? सगळ्यात मोठं उदाहरण, जगामध्ये त्याच्या एवढा संसारच कोणी केला नाही. त्याच्या एवढा श्रीमंत सुद्धा नव्हता. त्याचं नाव काय हो? बोलत चला. रावण. हितला का? नाही तर गावागावात रावण आहेत म्हणून म्हणले बरं का. रावण. अरे काय रावणाचं वर्णन आहे. नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केले. अरे रावणानं काय संसार केलता, पण संसार पूर्णत्वाला गेलेला नाही. काय श्रीमंत आहे रावणाचे. नाथ महाराज सुंदर वर्णन करतात भावार्थ रामायणामध्ये. इंद्रमारी चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी विदिरेक करी दोन कांडन, मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाढ्या पावे, अरसान दावी ती जया पुढे तेची रोकडे तुळानी, नवग्रहाची तुळा गाडती रावणे, घातली बांधवडी विघ्न न राहू शके जया पुढे, तो गणेश बापुढे गाढवाचे कळप गाढे चहूकडे ओढत असे. नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केले. अरे या संसाराबद्दल बोलत असताना बऱ्याच लोकांची पाठ लागली. सगळ्यात मोठा व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव आहे रावण. रावण किती श्रीमंत आहे सांगू का तुम्हाला. संसारामध्ये नंतर घुसतो, पण रावणाची स्थिती आहे का? रावणाच्या घरामध्ये 33 कोटी देव काम करायची. कोण? मावशी. मावशी झोपल्या का काय? अगो माय आहे ते की जाईल. 33 कोटी देव. महाराजांनी सुंदर वर्णन केलेत. महाराज म्हणतात इंद्रबारी, रावणाच्या घरामध्ये किती लोक गेले आणि घराच्या बाहेर किती लोक आली. बारी लेवायला कोण आहे? इंद्र, इंद्रदेव. चंद्र छत्रधरी, रावणाच्या डोक्याला ऊन वारा पाऊस लागू नये म्हणून 24 तास चंद्र डोक्यावर छत्री धरायचा. खरं सांगा बरं महाराज, आपल्या लग्नामध्ये कोण पाहुण्याने छत्री धरली आहे का? कोण म्हणलं धरली? हे उमेश. अरे आपलं लग्न असावं आणि एखाद्या मित्राला म्हणा रे माझं लग्न आहे उद्या, 1-2 तासाकरता डोक्यावर छत्री धर. ती काय म्हणते माहिती का? तुझं पिवळं व्हायला मला काय करायचं आहे. अर्थ एकच, आपले मित्र सगळे सोयरे आपल्या डोक्यावर छत्री धरत नाहीत. अरे ऊन वारा पाऊस लागू नये म्हणून 24 तास चंद्र छत्र धरी, रावणाच्या डोक्यावर चंद्र छत्र. महाराजांनी पुन्हा वर्णन केले. यम पाणी वाहे घरी, रावणाच्या घरामध्ये यमराजाने खांद्यावर घागर घ्यावी, रावणाच्या घरामधले सगळे रांजणं भरावी. कोण? यम. यम यम कळतो का? आलाय का? कोणाला नाही आला? मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़े. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़े. यम. यम म्हणजे काळ, यम म्हणजे मौत, यम म्हणजे मरण. अरे त्या काळानं हाक मारले की चांगल्या चांगल्याला सुद्धा जावं. काळाची उडी पडेल बजवा, 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 काळाची उडी पडेल बजवा. सोडविना तेव्हा माय बाप, 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 सोडविना तेव्हा माय बाप.
वारे वारे सोडविना तेव्हा माये बाप सोडविना तेव्हा माये बाप सोडविना तेव्हा माये बाप सोडविना तेव्हा माये बाप कळती एवढी पडली बजवा 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 हे दादांनो, यम कोणाला म्हणायचं? एकदा तो न्यायला आला ना त्या ठिकाणी माझे माझे नोहे, देशीचा राजा जरी असला तर तिथं सुट्टी नाही. महाराज म्हणतात तो यम तो काळ रावणाच्या घरामध्ये यम पाणी वाहे गेले. खांद्यावर घागर घ्यावी आणि रावणाच्या घरामध्ये पाणी भरावं. एवढंच नाही, मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाढ्या पावी. मैराळ देव म्हणजे खंडोबा मसोबा. खंडोबा मसोबा ही रावणाची दाढी करायला होती. काय करायला महाराज? उमेश महाराज, दाढी करायला. ह्या लॉकडाऊन मध्ये आमच्या वारकऱ्याची दाढी न्हावी लोकांनी केली नाही का? केली आहे. हा, एखाद्याला म्हणावं, आता माझंच झालंय, दाढी वाढलेली, मिशा वाढलेली आहे, केस वाढले. ओ बाबा, आता पद्धत होती बरं का लॉकडाऊन मध्ये, दुकानाला जायचं नाही, दुकानदारच उचलून घरी आणायचा. होतं का नाही? त्याला हात केलाय, ओ महाराज दाढी करायचे, त्याने 3 बोट वर केले. मला वाटलं गिराईक झाल्यानंतर म्हणते काय की 2-3 गिराईक असतील. तास झालं, 2 तास झालं, पुन्हा हात केला. असे 3 महिने गेले पण वारीक काय आला नाही घरी. शेवटी 2-3 महिन्यानंतर आला. अरे म्हणलं असं का केलं? भरपूर दाढी वाढली, दाढी करायची आहे मला. त्यानं उत्तर दिलं, महाराज दाढी करायची आहे खरं, पण मला असं वाटलं लॉकडाऊनमुळे तुम्हाला कीर्तन नसतील आणि कीर्तन नसल्यामुळे पाकिट नसेल, मग पैसे कुठले देता दाढीचे? आहे का? आमची दाढी करायला न्हावी लोक सुद्धा खालीवर विचार करायले. रावणाची दाढी, मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाढ्या. मैराळ देव खंडोबा मसोबा रावणाची दाढी करायला होती. काय रावणाची श्रीमंती? अरे एवढंच नाही दादानो, ज्याला आपण बुद्धीची देवता म्हणून पूजतो ना, वक्रतुंड महाकाय, तोची शुडा दंडू सरळू. ऐका, तो गणपती बाप्पा गणेश होऊन बापुडे गाढवाचे कळप गाडे चहूकडे ओढत असे. गणपती बाप्पा ज्याला आपण बुद्धीची देवता म्हणून पूजतो, तो गणपती बाप्पा रावणाच्या घरामधली गाढवं वळवण्याचं काम करायचा. एवढी श्रीमंती होती रावणाची. 33 कोटी देव घरामध्ये काम करायचे. एवढंच नव, थोडं व्यवहारिक बोलू का? परमार्थिक बघायला गेलं तर 33 कोटी देव रावणाच्या मुठीमध्ये होते, घरामध्ये होती परमार्थिक दृष्टीनं. व्यवहारिक दृष्टीनं पाहायला गेलं, रावणाची श्रीमंती किती होती? शुद्ध कांचनाची 7 कोटी, शुद्ध कांचनाची 7 कोटी शुद्ध कांचनाचे 7 कोटी शुद्ध कांचे कोटी घराचे आज्या नव्याचे, कोटी घराचे आज्या नव्याचे, शुद्ध कांचनाचे 10 कोटी, शुद्ध कांचनाचे 7 कोटी. कोटी घराचे मायाचे, कोटी घराचे आज्या नव्याचे, शुद्ध कांचनाचे 7 कोटी, शुद्ध कांचनाचे 7 कोटी. ए दादांनो, अरे व्यवहारिक दृष्ट्या पाहायला गेलं, महाराजांनी उत्तर दिलेत, रावण किती श्रीमंत आणि किती संसारिक आहे. शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी सोन्याची घर आहेत. किती मावशी? एखादी चक्कर येऊन पडायची मावशी. सोनं म्हणलं की इकडं लय नाद. हा, कसं तोळा चालू आहे
सांगा, मी काय टाका घालत नाही. बोला कसं तोळा आहे तुमच्याकडे? कमी आहे काय? यावं लागतं काय की उद्या? 70-72 हजार रुपये तोळा चालू आहे. तोळ्याचं गणित नव्हतं रावणाचं. 7 कोटी सोन्याची घरं होती. उमेश महाराज, घरात सोनं नव्हतं, घरच सोन्याची होती. शुद्ध कांचनाची 7 कोटी. ही व्यवहारिक आहे बरं का. परमार्थिक बघायला गेले 33 कोटी देव घरात काम करायचे. व्यवहारिक श्रीमंती पाहायला गेलं 7 कोटी सोन्याची घरं. ही घराची श्रीमंती. पण घराच्या आतमधली श्रीमंती बघा, 80,000 बायका होत्या. किती? आमची एकच आहे तर विचारून यावं लागले. हा, अहो कीर्तनात सांगितलं रावणाला बायका किती होत्या. मी म्हणलं 80,000 बायका. एक जण उठलो आणि लाज आला असं करत. अरे म्हणून काय झाले तुला? मी पण अजून 1-2 करावं म्हणालो. कशाला नादी लागायची वेड्या? इकीनं फासुळ्या उघड्या पाडली, दुसरीच्या नादी लागू नको, चौघाच्या खांद्यावर न्यावं लागेल. अरे रावणाच्या बायका किती आहेत? बोलत चला. व्यवहारिक आहे, व्यवहारिक श्रीमंती. 80,000 बायका. पण खरं सांगू, 80,000 बायकाची टाप नव्हती रावणाकडे वर मान करून बघायची. आमचं कसं आहे? लय आंबट झाले महाराज. 6च महिन्यात कळाले. अरे 80,000 बायका होत्या. पण वर्णन असं आहे, 80 सहस्त्र सुंदर ज्या कामिनी, मुख्य पटराणी मंडोदरी. लक्ष देऊन आहे का, मी बारीक बोलणार आहे. संसारिक पाहायला गेलं 33 कोटी देव रावणाच्या घरामध्ये होते कामाला. व्यवहारिक पाहायला गेलं 7 कोटी सोन्याची घरं. पण 80,000 बायकामध्ये अजून वर्णन असं आहे, ती बायका काय साध्या सुद्या नव्हत्या आमच्यासारखी. डांबरी मेन कपडी पाहती, कवाडाकडे निघाली भेताडाकडे, एका डोळा हेकना किदर बी देख ना. अरे रावणाच्या बायकाचं वर्णन 80 सहस्त्र सुंदर ज्या कामिनी, मुख्य पटराणी मंडोदरी. अरे बायका अशा होत्या, उद्या काय घडणार आहे हे आदल्या दिवशी कळायचं. कोणाला? रावणाच्या बायकाला. वर्णन फार सुंदर आहे, दृष्टांतच देतो. निम्या रात्री मंडोदरीला जाग झाली आणि मंडोदरीने सांगितलं, मालक ज्याची बायको पळवून आणलं परत देऊन टाका. रावण म्हणला, मला समजते, झोप गप. आता खरं सांगू, रावणानं एक ओवे आहे, सकल कुला उद्धारता सीता चोरणी आणली. एक ओवे मला काय पाठ नाही तेवढं ती लक्षात येईना गेलं. सीता का चोरली? स्वतःचा उद्धार झाला असता, डायरेक्ट दर्शन घेतलं असतं तर उद्धार झाला. सगळ्या कुळाचा उद्धार करायचा आहे ना, तर सीता चोरली पाहिजे. रावणाचं वर्णन आहे, ऐका. निम्या रात्री बायको उठली आणि सांगायला लागली, मालक ज्याची बायको पळवून आणलं देऊन टाका. रावणानं सांगितलं, मला सगळं समजते, गपझोप. मंडोदरी म्हणायला लागली, देऊन टाका, देऊन टाका. का दिली पाहिजे? मंडोदरीनं उत्तर दिलं, मालक मला स्वप्न पडले. काय स्वप्न आहे? ऐका मालक. मंडोदरी बोले रावणा प्रती. मंडोदरी बोलायला लागली रावणाला, काय स्वप्न आहे? स्वप्न देखिले मी मध्य रात्री. निम्या रात्री स्वप्न बघितलंय. नेनो वानर मिळाले किती, अनेक वानर आलेत. बर अजून? शिळा सागर बांधिला. त्या सगळ्या वानरांनी मिळून काय बांधलाय? सेतू बांधलाय, सेतू. दोघे वीर धनुर्धर वानर. त्या वानरामध्ये दोघाच्या हातामध्ये काय आहे? धनुष्यबाण आहे. त्या दोघाचं नाव राम आणि लक्ष्मण. हे सगळं मंडोदरी सांगायला लागली. कोणाला? हे आदल्या दिवशी बरं का. बायकोचं वर्णन आहे. काय विद्वान बायका असतील. आता आपण कुठं जायला ह्यांना पटवू सांगावं लागते, तरी यांच्या डोसक्यात बसत नाही. 80,000 बायका, विद्वान बायका. 7 कोटी सोन्याची घरं, 80,000 बायका. एवढंच नाही, रावणाचं वर्णन पाहायला गेलं ना, अरे भगवंताच्या सेवेमध्ये जर रावण लागला ना, पूजेमध्ये, आणि एखादा जर फूल कमी पडलं तर वर्णन असं आहे, स्वतःच शिरकमळच उचलून काढायचा, तोडून महादेवाच्या पिंडीवर व्हायचा. काय भक्ती असेल रावणाची. व्यवहारिक दृष्ट्या पाहायला गेलं त्याच्या एवढा श्रीमंत नाही.
परमार्थिक दृष्ट्या पाहायला गेलं त्याच्या एवढा श्रीमंत जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. पण ऐका, त्याच रावणाची या संसारामध्ये एक सुद्धा इच्छा पूर्ण झालेली मुद्द्यावर यायचं आहे. का संसार सोडला पाहिजे? 80,000 बायका 33 कोटी देव घरामध्ये होते, 7 कोटी सोन्याची घरं होती. महाराजांनी वर्णन केलेत एवढा श्रीमंत रावण, पण त्या रावणाची या संसारामध्ये इच्छा पूर्ण झाली नाही. रावणाची पहिली इच्छा आहे मावशी, समुद्राचं पाणी गोड करीन. झालंय गोड? गोड झालं असतं तर मागटल्या 10-15 वर्षाखाली कोल्हापूरहून पाणी आणलंय बघा लातूरला. समुद्राचं पाणी गोड करीन. झालंय गोड? नाही. चला रावणाची दुसरी इच्छा घ्या, स्वर्गाला शिडी लावेन. कुठं लावली शिडी? स्वर्गाला शिडी लावली असती तर आपली पोरं सैराट, झिंगाट, आरची, परशा पहिला लातूरला सोलापूरला गेली नसती. सागर महाराज पोरं शिडी वर चढून स्वर्गातली रंभा अप्सराच पाहून खाली आली असते. पण झाले असं? कोणाची इच्छा आहे? रावणाची. रावणाची तिसरी इच्छा आहे, सोन्याला सुगंध आणेन, सोन्याला वास आणेन. आलाय वास कोणाच्या? सोन्याचा. ऐका, तुकोबारांनी वर्णन केले एवढा श्रीमंत रावण, परमार्थिक दृष्ट्या श्रीमंत, व्यवहारिक दृष्ट्या श्रीमंत, पण त्या रावणाची या संसारामध्ये इच्छा पूर्ण होत नाही. दादा, तुझ्याकडे पाहायला गेलं 2-3 एकर जमीन आहे, तुझ्याकडे पाहायला गेलं 1-2 मजली इमारत आहे, तुझ्याकडे पाहायला गेलं 10-20 तोळे सोनं आहे, तुझी इच्छा पूर्ण होणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू तरावया पार, भव सिंधू तरावया पार. फार सुंदर वर्णन केले. तुकोबाराय म्हणा लागले, अरे एवढा श्रीमंत रावण, या रावणाची या संसारामध्ये एखादी इच्छा पूर्ण होत नाही. तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य आहोत. तुकोबाराय म्हणा लागले, या संसाराच्या नादी लागू नका, तरावया पार भवसिंधू, या भवसिंधू मधून, या संसारूपी सागरामधून तरुण जाण्याचा विचार करा. कारण या संसारामध्ये राहिल्यानंतर कसलीच तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. काय इच्छा पूर्ण होणार नाही? कारण संसाराचं ठरलंय, जो कधीच पूर्णत्वाला जात नाही त्याचं नाव संसार आहे. किती पण केला तर कमीच पडतं. एखाद्याचं 1 मजली इमारत बांधली, दुसऱ्याची मुठी दिसली किती मध्ये, या वर्षी जरा बंडाळच चालू आहे, म्हणजे शेजारच्याची मुठी झाली म्हणून याची बंडाळ. महाराजांनी सांगितलं, जो कधी संपत नाही त्याचं नाव संसार आहे. तरावया पार. म्हणून या संसारामधून तरुण जाण्याचा विचार करा. काय गेलं पाहिजे? त्याचं कारण असं आहे, शरीर राहणार नाही, वेळ राहणार नाही. एक जण मला म्हटला, महाराज नंतर विचार केल्यानंतर चालत नाही का? एक जण म्हाताऱ्याची माळ घालायला आली,
हातामध्ये काठी होती, थोडंसं वाकलेली, पांढरी शुभ्र केस झालेली, दात पडलेली, हातामध्ये काठी घेऊन आली. महाराज, मी म्हणलं काय आजी? मला माळ घालावी वाटाली. काय माळ घालावी? मी म्हणलं आजी वय किती आहे? आजीनं सांगायला सुरुवात केली, म्हणली महाराज 80 वर 3. किती? आता जुने लोक असंच बोलतील बरं का. म्हणलं आजी 83 वय चालू आहे. आजी मी माळ घालतो पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं काय? मी म्हणलं आजी 20 वय होतं, 30 वय होतं, 40 वय होतं, 50 वय होतं, 60 पर्यंत तुम्ही त्या टायमाला का माळ घातली नाही? का माळ घातली नाही त्या टायमाला? आजीनं उत्तर दिलं, म्हणली महाराज त्या टायमाला मला चावत होतं, आता काय कुठं चावतंय होय? म्हणजे चावना गेल्यावर माळा घालायच्या का? तुकोबारायने उत्तर दिले, दादांना नंतर करू, पुन्हा करू, वेळ गेल्यानंतर करू. महाराजांनी सांगितलं भरोसा नाशिवंत देह, शरीर नास काय, कुणाचा भरोसा नाही, जाणार सकळ, सगळ्याला जायचंय. पण कधी जायचंय ही गणित आम्हा तुम्हाला अजून कळलेलं नाही. कधी काळ बोलवल, काळाची उडी कधी पडेल आणि कधी झटका पडेल आणि कधी लोक रडायला लागतील सांगता येत नाही. म्हणून आत्ताच्या आत्ता विचार करा. नाशिवंत देह जाणार, शरीर जाणार, आयुष्य खातो काळ, सावधान. विचार करा, विचार करा, विचार करा. महाराज विचार करा मान्य, पण विचार कोणाच्या संगतीत केला पाहिजे? संत समागमी रवी संत समागमी शरीर जाणार आहे माहित आहे, विचार केला पाहिजे, पण कोणाच्या संगतीत? महाराजांनी उत्तर दिले संत समागमे, साधू संतांची संगत करा. आता संतांची संगत करण्याकरिता आम्हाला दूर जायची गरज नाही. अरे प्रत्यक्ष विश्वाच्या मालकाने ज्यांच्या मस्तकावर हात ठेवला अशी माझी पवित्र अशी मारुती बाबा कानेगावकर. अरे वास्तविक पाहायला गेलं काय वर्णन करावं माझ्या बाबाचं, काय संत. अरे संतांची स्थिती पाहायला गेलं महाराजांनी वर्णन केले, साधू संतांच्या सहवासामध्ये जावा, विश्वाचा मालक तुमच्या माग माग पळत येणार. फक्त संगत संतांची केली पाहिजे. का पळत येणार? कारण त्याचं ठरलंय आमुचिया भावे तुझं देव पण हे का विसरूनी राहिलाशी किंवा गेलाशी. वास्तविक पाहायला गेलं देवाला देव पण कधी आलं? साधू संतांमुळे आलं. खरं सांगू दादानो, अरे संतांचं वर्णन करत असताना काय वर्णन करावं साधू संतांचं? संत समागमे धरावी आवडी. साधू संतांची संगत करा, साधू संतांच्या संगतीला लागा, आणि साधू संतांच्या संगतीमध्ये गेलेली लोक कधीच वाया गेलेली नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मारुती बाबांचं वर्णन घ्या. काय वर्णन करावं बाबाचं? अरे ज्या टायमाला माझ्या मारुती महाराजांनी शेतामध्ये प्रवेश करावा, आणि खरं सांगू तुम्हाला, भजन म्हणलं की मंदिराचं राहावं, भजन म्हणलं की गळ्यात टाळ्याच राहावी, भजन म्हणलं की गळ्यामध्ये विनाच राहावं, ही चुकीची कल्पना आहे.
अरे माझ्या मारुती महाराजांनी शेतामध्ये प्रवेश केला, झाडाखाली बसलेले आहेत, ठाईच बैसोनी करा एक चित्त, अंतःकरण शुद्ध, आणि भगवंताचा धावा चालू केला. हातामध्ये टाळ नाही, गळ्यामध्ये विना नाही, पकवाज नाही, तिथं लोक नाहीत. खरं सांगू तुम्हाला, देव प्राप्त करून घेण्याकरिता लोकांमध्ये कीर्तन भजन केलं म्हणून देव प्राप्त होणार नाही. माझ्या मारुती महाराजांचं लोकांमध्ये तर होतच, पण मारुती महाराज एकांतामध्ये असले ना, ज्यावेळेस शेतामध्ये बसावं, टाळ नसला, हातामध्ये दगड घ्यावं माझ्या मारुती महाराजांनी, आणि भगवंताचा धावा करावा. काय संतांची स्थिती. हात वर करा एकदम मावशी, सगळे हात वर, सगळ्यांनी हात वर. आम्ही चहा पिऊन येतो, हात वर करा. अरे माझ्या मारुती महाराजांच्या हातामध्ये टाळ नाही, गळ्यामध्ये विना नाही, पकवाज नाही, लोक नाहीत, शेतामध्ये गेले, झाडाखाली बसले, आणि बसल्याबरोबर हातामध्ये दगड घ्यावं आणि त्या दगडाचाच टाळ बनवावा आणि विठ्ठलाचा धावा करावा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, टाळी वाजवा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. चला चला मायबाप, सगळ्यांनी हात वर करा. अरे भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरिता ठिकाणी मंदिराचा असो, शेतातला असो किंवा घरातला असो, भगवंत प्राप्त करून घ्यायचा असेल ना, अंतःकरण शुद्ध, मुखानं भगवंताचा धावा आणि हातानं टाळी वाजली ना, प्रत्यक्ष विश्वाचा मालक पांडुरंग तुमच्या मागे येणार. बोला विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. हात वर हा. ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 माझा. बोला बोला बोला. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, रावणदारी महाराज. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा. अरे भजनासाठी टाळ असावं, विना असावं, पखवाज असावं, कोण म्हणते? खरं सांगा बरं. आता 2 मिनिटाच्या भजनामध्ये घरातलं कोणाला वातावरण आठवलं का मावशी? अजिबात. एक चित्त, अंतःकरण शुद्ध. अरे माझ्या मारुती महाराजांनी शेतामध्ये गेल्यानंतर हातामध्ये दगड घ्यावा आणि विठ्ठलाचा धावा करावा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. अशा साधू संतांची संगत केली ना, प्रत्यक्ष विश्वाचा मालक तुमच्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. पण संतांची संगत असणं गरजेचं आहे. अरे माझे जगद्गुरु तुकोबाराय मंदिरात गेले, पण मंदिरात जाता जाता मंदिरातला देवर डोंगरावर घेऊन आली. माझे मारुती बाबा मंदिरात गेले पंढरपूरला, पण पंढरपूरला जाता जाता पंढरपूरचा पांडुरंगच कानेगावमध्ये घेऊन आले. जगामधले साधू संत मंदिरामध्ये गेले, पण मंदिरातला देव आपल्या घरी घेऊन आली. म्हणून संतांची संगत करा. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. का तातडी, का घाई, का गडबड केली पाहिजे? कारण शरीर जाणार आहे. हे शरीर तुमच्या आमच्यासाठी थांबणार नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हाती
करावा विचार क्षणोक्षणी हा करावा विचार भावया पार भवसिंधू भावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हात करावा विचार क्षणोक्षणी हात करावा विचार रावया पार भवा सिंधू करावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ संत देवा जाणार श्रीवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ
खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणारच काळ 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 आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ नाशिवंत देह जाणारच काळ नाशिवंत देह जाणारच काळ नाशिवंत देह जाणारच जलद मध्ये सगळ्यांनी एकसारखं भजन करायचं आहे. हातानं टाळी मुखानं भगवंताचं चिंतन करायचं आणि सगळ्यांनी एकसारखा पाऊल खेळा. विठोबा रखुमाई बेस द्या पकवाजाला सागर महाराजाच्या दोन्ही पकवाजाला करा. हा चला 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अरे वा एकसारखं चला टाळकरी चला. वा आवाज द्या आवाज द्या.
सावंतवाडी खुलावाडी आला वा मल्हारी चला चला टाळकरी कुंडली कवरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम वारे पकवाज्या धिंदादा धिंदाता कद्दा पुढे आले की तेवढं आता हा चला रे कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हा हा विठोबार कुमाई विठोबार कुमाई आला गोविंद महाराज अन्नू मामा एकसारखं भजनी मंडळ हाला टाळ्या महागे मामा हो महादेव मामा टाळी टाळ पखवाज टाळी 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 टाळ पखवाज
हाय का नाचायचं आम्ही नका ती मावशी घाम पुसा लागली म्हणजे कसं झालंय आजार म्हशीला आणि इंजेक्शन पकाल्या म्हशीला मस्त महाराजांनी उत्तर दिले दादांनो क्षणोक्षणाला विचार करा कारण संसारामध्ये कधी कोणाची इच्छा पूर्ण होणार नाही संसार करा पण संसार करत असोनी संसारी जिभे वेगो करी अरे संसारात राहा माझ्या माऊलीने उत्तर दिलेत पण संसारामध्ये राहून या जिभेने वेग कोणाचा केला पाहिजे तर पांडुरंगाचा वेग केला पाहिजे पण तो वेग करण्याकरिता संगत कोणाची महाराजांनी उत्तर दिले संत समागमी धरावी आवडी साधू संतांची संगत करा आणि साधू संतांच्या संगतीमध्ये गेला ना अशक्य गोष्टी सुद्धा शक्य आहेत खरं सांगा बरं रेडा कधी बोललेला बघितलाय का मावशी मावा अशक्य गोष्टी शक्य होतात साधू संतांनी सहज जाता जाता माझ्या माऊलीने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला सर्वात अवघड असणारा वेद तो बोलायला लागला रेड्या मुखी वेद बोली याला गर्वद्विजाचा हरविला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या संतांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला रेडा बोलायला माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या संतांनी जाता जाता जड भिंतीवर हात ठेवला चालविली जड भिंती हरली चांग यांची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा अरे अशक्य गोष्टी सुद्धा साधू संतांनी शक्य करून दाखवल्या म्हणून संतांची संगत केली पाहिजे अशक्य गोष्टी नोहे हा सामान्य महिमा संताचा नोहे हा सामान्य महिमा संताचा हा सामान्य महिमा संताचा हा सामान्य महिमा संताचा नोहे 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 हा सामान्य महिमा संताचा नैवत्ते हातीचा मूर्ती जेवी नैवत्ते हातीचा मूर्ती जेवी बोला नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवत्ते हातीचा मूर्ती जेवी हो नैवत्ते हातीचा मूर्ती जेवी नोहे हा सामान्य महिमा संताचा नोहे हा सामान्य महिमा संताचा नोहे हा सामान्य महिमा संताचा नोहे हा सामान्य महिमा साधू संतांची संगत केली पाहिजे अरे काय त्यांचा संतांचा महिमा काय वर्णन करावं महाराजांनी सांगितलं नोहे हा सामान्य महिमा संतांचा सर्वसामान्य महिमा नाही अरे साधू संतांनी सहज जाता जाता रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला रेडा बोलायला लागला जड भिंत चालायला लागली याच्यासारखं पुढे काय बोलावं महाराजांनी सांगितलं अशा संतांची संगत करा संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची शरीर जाणाऱ्यांना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आणि शेवटच्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय सांग तुगा बने हलोगे का व्यवहार तुगा बने लोकी का व्यवहार तुगा बने लोकी का व्यवहार तुगा बने लोकी का व्यवहार ये हलोगे का व्यवहार तुगा बने लोकी का व्यवहार तुगा बने लोकी का व्यवहार तुगा बने
नका डोळे धुरे भरून राहो नका डोळे धुरे भरून राहो नजे बंद दे नजे बंद दे नजे बंद दे महाराज म्हणतात दादांनो संतांची संगत करा या संसाराच्या नादी लागू नका. पण खरं सांगू या संसारामध्ये संगत कोणाची झाली आईवडिलाची झाली. या संसारामध्ये संगत कोणाची झाली बहीण भावाची झाली. या संसारामध्ये संगत कोणाची झाली आवाज द्या. मित्रांची झाली सगळी सोयऱ्याची झाली. महाराजांनी उत्तर दिले दादांनो यांच्या सोबत राहा विश्वास ठेवा गोड राहा पण जास्त यांच्या नादी लागायचं नाही. का खरं सांगू तुम्हाला देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार. देह जाणार आहे शरीर देवाला एकट्यानं दिलेला आहे जसा आलाय तसा तुका म्हणे. तुकोबारांचं प्रमाण आहे. एवढी श्रीमंती कमवली कोण रावणानं पण तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. सोबत नेता आलं नाही काही पण जाता जाता दोन शब्द बोलावे वाटतात. ज्याच्या निमित्तानं आजचं कीर्तन आहे ना वर्ष श्राद्ध पुण्यतिथी आजी निमित्त 3 मुलं आणि 5 मुली 5 मुली. काय वर्णन करावं खरं सांगू आल्यानंतर मला समजलं आजीचं वय 100च्या पुढे गेलेलं होतं. नातवाचं पंतूचं पुढे खापर पंतू पंतू पंती काय वर्णन करावं खरं सांगू तुम्हाला दादांनो जोपर्यंत वस्तू असतात तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. गेल्यानंतर वाटतं अरे एखाद्याची माय निघून गेली असेल त्या लेकराला विचारा माईची किंमत काय असते. एखाद्याचा बाप निघून गेला असेल ना त्या लेकराला विचारा बापाची किंमत काय असते. अरे रात्रंदिवस पळापळी केली त्या बापानं. बाप करी जोडी लेकुराची ओडी बाप करी जोडी लेकुराची ओडी बाप करी जोडी लेकराची ओढी बाप करी जोडी लेकराची ओढी आपली कुरवांदी वाळवानी आपली कुरवांदी वाळवानी आपली कुरवांदी वाळवानी आपली कुरवांदी वाळवानी एकाएकी केला विराशीचा धनी हे दादांनो आणि जोपर्यंत म्हातारे मायबाप घरामध्ये आहेत ना तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. गेल्यानंतर समजतं. पण खरं सांगू आता बरेच लोक अरे रात्रंदिवस पळापळी केली बापानं. किती पळापळी केली एवढी पळापळी केली स्वतःचं शरीर जाळलं. एकाएकी केला मिराशीचा धनी बाप करी जोडी लेकुराची ओढी. लेकराची वडावडी लेकराला घर बांधावं लेकराला जमीन घेऊन द्यावी यासाठी त्या बापानं रात्रंदिवस पळापळी केली. एवढी पळापळी अंगामध्ये चांगलं बनेल कधी घातलं नाही. फाटलेलं बनेल मळलेलं बनेल. त्या बापानं कधी पायामध्ये चांगली चप्पल घातली नाही. का आपण चप्पलाला आणि बनेलाला पैसे खर्च करत बसलो तर माझा राजा श्रीमंत होणार नाही.
माझं लेकरू श्रीमंत होणार नाही, लेकरासाठी घर बांधता येणार नाही, म्हणून त्या बापानं फाटलेलीच बनेल अंगामध्ये, फाटलेला चप्पल पायामध्ये, पळापळी केली त्या लेकरा करता. एवढी पळापळी केली, किती पळापळी. अरे चप्पल तर फाटका लेवलाच, अंगामध्ये बनेल तर फाटकी मळलेली घातलीच. पण महाराजांनी वर्णन केले, तुकोबाराय म्हणतात आपली कुरवंडी वाळवणी. अरे चप्पल फाटकी घातली, नवल करू नका, अंगामध्ये फाटकं बनेल, मळलेलं बनेल, त्या बापानं घातलं लेकरा करता. नवल नाही दादांनो, जे भगवंताने शरीर दिले ना, ते शरीर सुद्धा स्वतःच जाळून टाकलं. कुरवंडी म्हणजे शरीर, जीर्ण जीर्ण अवस्था करून घेतली त्या शरीराची, फक्त या लेकराच्या ओढाओढीसाठी. त्या माईने रात्रंदिवस पळापळी केली. कुठं 50 रुपये, 40 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये रोजानं जावं, का तर माझ्या लेकरा करता घर बांधलं पाहिजे. गावामध्ये चांगली चांगली आहेत मोठी, माझ्या लेकराला सुद्धा घर झालं पाहिजे. एखाद्या माईनं मुलगी जन्माला आल्यापासून पळापळी करावं, त्या मुलीला चांगल्या घरामध्ये देण्याकरिता पैसे जमा करावं, चांगल्या घरामध्ये हुंडे द्यावे, चांगल्या घरामध्ये मुली द्याव्या, का तर माझी ताई सुखानं राहावं, समाधानानं राहावं. रात्रंदिवस पळापळी केली मायबापाने. पण खरं सांगू, तेच लेकरं मोठं झालं की त्याच मायबापाला शब्द वापरते, माझ्यासाठी काय केलंय. आज पुण्यतिथीचं कीर्तन आहे, सांगितलं पाहिजे, कारण माय कळली पाहिजे, बाप कळला पाहिजे. काय माईची किंमत आणि काय बापाची किंमत असते. अरे ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले ना, भागीरथी मातेने धावा केला, किती बापाचं मुलीवर प्रेम आणि मुलीचं सुद्धा बापावर किती प्रेम. तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि भागीरथी मातेने धावा केला, बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी. धावा केल्याबरोबर माझ्या जगद्गुरु तुकोबाराने लेकीसाठी वैकुंठ सोडून खाली आले. काय प्रेम असतं बापाचं. पण जोपर्यंत असतात दादानं, तोपर्यंत त्या बापाची किंमत कळत नाही. जोपर्यंत आहेत माय, तोपर्यंत त्या माईची किंमत कळत नाही. अरे विचारा त्या माई लेकराला, ज्या लेकराची मायबाप निघून गेलीत. फार सुंदर वर्णन आहे. लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाते, आईसी कळवळ्याची जाते, आईसी कळवळ्याची जाते, आईसी कळवळ्याची लेकरावरती प्रेम करणारे दोनच व्यक्ती, एक आहे बाप आणि ती दुसरी माय. माय निघून गेली की माईची किंमत कळते, बाप निघून गेला की बापाची किंमत कळते. अरे एखाद्या लेकराला माय नसते. गल्लीमध्ये लेकरं खेळायला लागले तर दिवस मावळला की माईचा शब्द असतो, राजा अरे दिवस मावळला घरामध्ये. प्रत्येकाच्या माई प्रत्येक लेकराला हाक मारतात, राजा ए पिंट्या ए विकास अरे दिवस मावळलाय घरामध्ये. पण ज्या लेकराला माय नाही त्या लेकराला शब्द घरातून ऐकू येत नाही राजा घरामध्ये. त्यावेळेस त्या लेकराला वाटतं माझी सुद्धा माय राहिली असती तर असा शब्द आला असता. ते लेकरू घरामध्ये जातं, घरामध्ये गेल्याबरोबर हंतरून करतं पडतं. त्यावेळेस त्या लेकराच्या लक्षात येतं ज्यावेळेस माझी माय होती घरामध्ये आल्याबरोबर घास भरवायची, डोसक्याहून हात फिरवायची, हे त्या लेकराला कळतं. पण राजा ती गेलेली माय पुन्हा परत येणार नाही. रात्रंदिवस त्या लेकराला ओढ राहते, माझी माय येईल माय येईल माय येईल, इतकी ओढ राहते कितकी ओढ.
त्या चौकटीकडे रात्रंदिवस बघतं, कुठून तरी माझी माई येईल, कुठून तरी येईल आणि माझ्या डोसक्यावरून हात फिरवेल, मला 4 घास जेवू घालेल. कुठं गेली आई मला करमत नाही, ये ना माझी आई, ये ना माझी आई. कुठं गेली आई मला करमत नाही, ये ना माझी आई, ये ना माझी आई. अरे ते लेकराला विचारा, लेकराला वाटतं चौकटीमधून घरामध्ये येईल माय आणि आल्याबरोबर डोसक्यावरून हात फिरवल, पण ते लेकराला माहित नाही एकदा या संसारामधून एखादी वस्तू गेली ना पुन्हा ती वस्तू परत येणार नाही. कुठं गेली आई मला करमत नाही, ये ना माझी आई, ये ना माझी आई. 9 महिने उदरात वागविले, 9 महिने उदरात वागविले, बोट धरोनी चालाया शिकविले, रडू आले आई कोण गाईल अंगाई, ये ना माझी आई, ये ना माझी आई. कुठं गेली आई मला करमत नाही, ये ना माझी आई, ये ना माझी आई. त्या लेकराला वाटतं आई नाही, आई दिसत नाही, येईल आई डोसक्यावरून हात फिरवल, 4 घास जेवू घालील, पण राजा या संसाराचा नियम आहे, एकदा गेलेली वस्तू पुन्हा येणार नाही. अरे गये हुए आते नाही बसून की याद आती है. म्हणून मला असं वाटतं जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची किंमत कळली पाहिजे. प्रत्येकाने घरामध्ये नाही सांभाळणं कोट्यामध्ये ठेवा, पण मायबापाला दूर करू नका. का? लहानाचं मोठं केलेलं असतं. अरे सहज लेकरू घराच्या बाहेर जात असेल तर आईचा बापाचा शब्द असतो, राजा संभाळून जा, कारण जगामध्ये सबसे बड़ी है माँ. अरे दिन भर काम करने के बाद जब आदमी घर लौटता है, दिन भर काम करने के बाद जब आदमी घर लौटता है तब बेटा पूछता है क्या लाया, बाप पूछता है कितना लाया, औरत पूछती है कितना बचाया, लेकिन सिर्फ माँ ही पूछती है बेटा दिन भर कुछ खाया, दिन भर कुछ खाया. कारण जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे तिचं नाव आहे माय. आणि पुण्यतिथी केली पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, आता बरेच लोक म्हणतात महाराज घरामधली व्यक्ती गेली का पुण्यतिथी केली पाहिजे. शास्त्र सांगतं पुण्यतिथी केलीच पाहिजे, वर्ष श्राद्ध केलंच पाहिजे. आता का केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे, तुम्ही जर पुण्यतिथी वर्ष श्राद्ध केलं नाही तर आता म्हणतात ना भूत लागली, भूत बाहेरचे नसतात. ज्यांच्या प्रॉपर्टीवर आपण बसलोय त्यांच्यासाठी वर्षातून एकदा का होईना आपण महाळाचा महिना असतो बघा जेव घालायचा, घातलं पाहिजे. आणि तुम्ही जर घातलं नाही तर ते भूत होऊन तुमच्या पाठीमागे लागतात. शास्त्र सांगतं पुण्यतिथी केली पाहिजे. आता लोक म्हणतील महाराज का केली पाहिजे. महाराजांनी सांगितलं पुण्यतिथी जर केली नाही तर ते तुमच्या नावानं कटकट 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 वरदात खातात. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला, महाराजांनी उत्तर दिलं आहा कटा त्याची करीती पितर. हे दादांनो पुण्यतिथी केली नाही लोकांचा ऐकायचं, अरे घरातला माणूस गेला आणि पुण्यतिथी करायची काय गरज आहे करायची, राहू दे. पुण्यतिथी जर राहू दिली, वर्ष श्राद्धच करायचं राहू दिलं तर महाराजांनी वर्णन केलेत हे तुमच्या नावानं कटकट कटकट कटकर वरून दात खातात. आहा कटा त्याची करीती पितर. आणि म्हणतात काय माझ्या पोटाला कसला मुलगा असला पैदा झालाय, काय निर्माण झालाय, वंशी दुराचारी पुत्र झाला. पुण्यतिथी केली नाही तर दात खातात. आता लोक म्हणतील महाराजांनी पुण्यतिथी केली तर काय होईल. महाराजांनी उत्तर दिले कल्याण इच्छिते निरंतर, कल्याण इच्छिते तुका मने पित्र आशीर्वाद देती,
कल्याण इच्छिते निरंतर कल्याण इच्छिते निरंतर कल्याण इच्छिते निरंतर तुका म्हणे विज्ञानी मागते कल्याण इच्छिते निरंतर कल्याण इच्छिते निरंतर कल्याण इच्छिते अरे ज्यांच्या प्रॉपर्टीवर आम्ही खातोय ना त्यांची वर्षश्राद्ध पुण्यतिथी केली पाहिजे. केली नाही तर वरून शाप देतात. आणि तुम्ही जर असं थाटामाटा 4 वारकरी जीव घालून वर्षश्राद्ध पुण्यतिथी केलं तर दोन्ही मस्तकावर तुमचे हात वर ठेवतात आणि सांगतात तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते. हे आशीर्वाद देतात काय म्हणून? कल्याण इच्छिती निरंतर, सतत तुझं कल्याण हो, तुला सुख प्राप्त हो, तुला समाधान प्राप्त हो. म्हणून खरं सांगू तुम्हाला वाडवडिलाचा आशीर्वाद असेल तरच घरामध्ये सुख नांदत असतं बरं का. म्हणून वर्षश्राद्ध पुण्यतिथी केली पाहिजे. झालेली सेवा सद्गुरुचरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. बोलत असताना काही चुकीचे शब्द गेले असतील तर माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष आहे. वास्तविक पाहायला गेलं कीर्तनाचा टाइम 9 ते 8 ते 11 होता, पण महाराजाला यायला 9 वाजले, जेवायला 9:30 10 वाजले. त्याच्यामुळं 10:30ला 10ला उभारला असेल. माफी मागतो सगळ्यांची एकदा. आता माझंच गाव असल्यामुळं जास्त काय प्रेमाचं गाव आहे. बोलत असताना काही चुकीचे शब्द गेले असतील, बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करुणी माऊली रे जे जे तुका म्हणे लौकिका व्यवहार तुका म्हणे लौकिका व्यवहार तुका म्हणे लौकिका व्यवहार तुका म्हणे लौकिका व्यवहार लौकिका व्यवहार
सावधान अभिषेकात कान सावधान अभिषेकात अभिषेकात कान सावधान अभिषेकातो काल सावधान सावधान जगतो काळ सावधान सावधान जगतो काळ सावधान
पायी कपणे विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडली कबर दे हरी विठ्ठल